नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीनं भेंडीची भाजी। रोज रोज तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीनं एकदा भेंडीची भाजी बनवाल तर एक ऐवजी दोन भाकरी खाल। तर अशा पद्धतीने मस्त असे भेंडी घेतलेले आहेत आणि छान आधी कापण्या अगोदर आपल्याला भेंडी धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आणि अशा पद्धतीने थोड्याशा मोठ्या आकारात मी कट करून घेते। आपण नेहमी भेंडीची भाजी बनवतो ते थोडेसे छोटे गोल आकारात कट करतो, पण आज आपण भेंडी कट करण्याची सुद्धा पद्धत वेगळी केलेली आहे। तर काहीतरी वेगळं म्हणून कधीतरी अशा पद्धतीने तुम्ही भेंडीच्या आकारामध्ये सुद्धा बदल करून बघा, भाजी चवीला सुद्धा वेगळी लागते। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला भेंडी 2-3 मिनिटं छान असं परतून घ्यायची आहे तेलामध्ये। त्याच कढईमध्ये आता मी अजून भाजी करण्यासाठी तेल टाकून घेत आहे। तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं, त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा। अगदी बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे। तर तेलावर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने थोडासा कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि सुके मसाले। तर इथं मी हळद टाकलेला आहे आणि काळा मसाला जो आपण बनवतो तो 1-1.5 चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। काळा मसाला किंवा तुम्ही ह्यामध्ये गरम मसाला थोडासा टाकला तरीही चालेल। तरी मी टोमॅटो एकदम बारीक कट केलेला होता। सुके मसाले थोडे परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटो 2 मिनिटं छान वाफेवर परतून घ्यायचा। थोडासा मऊसर होतो टोमॅटो, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि तेलावर परतून घेतलेले आपण ह्यामध्ये भेंडी टाकून घेणार आहोत। तर तेलावर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं, त्यामुळे भेंडी अशी सुक्की पण होते, चिकट होत नाही अजिबात। तर इथं बघा छान असं आता मी हे भेंडी सगळे आपण पदार्थ मिक्स छान प्रकारे करून घेतो। सगळे मसाले भेंडीना छान प्रकारे लागल्या जाईल। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपली ही भेंडी तेलावरच आपल्याला परतून घ्यायची आहे। भेंडीची भाजीमध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं। तर असेच वाफेवर आपल्याला 2 मिनिटं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। तर अधनं-मधनं 2-3 मिनिटांनं हे आपल्याला चेक करून बघायचं आहे, जेणेकरून करपणार नाही। तर बघा अशा पद्धतीनं मस्त आपली ही अशी भेंडीची भाजी तयार होतच आलेली आहे। अजून एक वाफ घ्यायची आणि वरून छान अशी कोथिंबीर टाकायची। बघा किती मस्त चविष्ट लागते। तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत ही भेंडीची भाजी खाऊ शकता। खूप अप्रतिम आणि झटपट। दरवेळेस आपण हिरव्या मिरचीमध्ये भेंडीची भाजी बनवतो, तसं न करता अशा पद्धतीने एकदा मसालेदार बनवून बघा आणि झटपट होणारी आहे, कोणताही मसाला न करता वगैरे। अशा पद्धतीनं ही अशी भेंडीची भाजी आपली तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर माझी पद्धत अशी ही सोपी साध्या सोप्या पद्धतीने मी माझे व्हिडिओ बनवत असते, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर असे भरपूर असे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा आणि कसे वाटले मला कमेंट्स करून सांगा। असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।